महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर अध्यक्षांनी सुनावणी सुरू केली। त्या संदर्भात TV9 विधानसभेच्या अध्यक्षांकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आवश्यक तेवढा वेळ घेणारच असं नार्वेकर म्हणाले। पाहूया। जो निर्णय मी घेईन तो निर्णय नियमबाह्य नसेल, त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ मी घेणार आणि तो वेळ घेण्यासाठी मला वाटत नाही कोणतीही संस्था माझ्यावर अशा प्रकारची रोक लावू शकेल। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी TV9शी बोलताना एक बाब स्पष्ट केली की अपात्रतेच्या निकालासाठी आवश्यक तेवढा वेळ घेणार। म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर सुनावणीला अधिक वेग येऊन निकालही लवकर येऊ शकतो अशी जी चर्चा होती त्यावर स्वतः विधानसभा अध्यक्षांनीच उत्तर दिलं। सुनावणी आणि निकालासाठी जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ घेणारच आणि त्यासाठी कोणतीही संस्था रोखणार नाही असं स्पष्टपणे राहुल नार्वेकर म्हणाले। हे बघा, आरोप करून मी काय त्याच्यानी मला काय फरक पडणार नाहीये किंवा मी अशा आरोपांवर विचार करून माझ्या निर्णय प्रक्रियेवरती कुठचाही फरक पडायला देणार नाहीये। मी आपल्या माध्यमातून राज्याच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की जो निर्णय मी घेईन तो निर्णय नियमबाह्य नसेल, घटनाबाह्य नसेल आणि संविधानाने दिलेल्या तरतुदींनुसारच असेल। त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ मी घेणार आणि तो वेळ घेण्यासाठी मला वाटत नाही कोणतीही संस्था माझ्यावर अशा प्रकारची रोक लावू शकेल। शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेच्या अध्यक्षांना फैसला घ्यायचा आहे। 11 मे रोजी सत्ता संघर्षाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं प्रकरण नार्वेकरांकडे सोपवलं। मात्र वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे। त्यासाठी ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंनी सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव घेतली। त्यामुळे एका आठवड्यात सुनावणी घ्या असे आदेश कोर्टानं नार्वेकरांना दिले। मात्र निर्णय घेताना घाई होणार नाही, कायद्यानुसारच सारं काही होणार असं नार्वेकर म्हणाले। निकालाआधी नार्वेकरांना काय करावं लागणार आहे ते आधी पाहूया। शिवसेना हा मुख्य राजकीय पक्ष कोणाचा? उद्धव ठाकरे गट की शिंदे गट हे आधी राहुल नार्वेकरांना ठरवावं लागेल। त्यानंतर गटनेते आणि प्रतोद अर्थात व्हीप कोणाचा लागू होईल हे विधानसभेच्या अध्यक्षांना ठरवायचं आहे। ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंचा व्हीप लागू होईल की शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा व्हीप मान्य असेल यावर अपात्रतेचा निकाल अवलंबून असेल। त्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांकडून पहिली सुनावणी 14 सप्टेंबरला पार पडली। जेमतेम सुरू झालेली सुनावणी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो त्यावर निकाल अपेक्षित आहे। निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान राखलाच जाईल, परंतु तसं असताना आम्ही कुठच्याही प्रकारची घाई करणार नाही जेणेकरून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होईल। आपण निर्णय देताना निश्चितपणे सर्व घटनात्मक तरतुदी ज्या आहेत, सर्व विधानसभा डिस्क्वालिफिकेशनचे नियम आहेत, त्या सर्वांचा विचार करून योग्यरित्या निर्णय घेऊ, ज्यातून कोणाबरोबरही अन्याय होणार नाही, प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल आणि सगळ्या प्रोविजन्सचं पालन करून योग्य निर्णय आपण घेऊ। महाराष्ट्र में जो कानून का और संविधान का उल्लंघन हुआ है खुलेआम, जो यहाँ के स्पीकर जो राजनीतिक खेल कर रहे हैं वो भी हम देख रहे हैं। सर्वोच्च न्यायालय के निर्देश के बावजूद अगर महाराष्ट्र के स्पीकर अपने आप को बादशाह मानते हैं और मैं जो करूँगा वही होगा, तो ये बादशाही एक दिन खत्म होगी। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभेच्या अध्यक्षांद्वारे होणाऱ्या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणी केली। सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टानं लाईव्ह केली होती, त्याचप्रमाणे अध्यक्षांकडून होणारी सुनावणीही लाईव्ह व्हावी असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। सगळ्यांना बघता यावं काय चाललंय, सत्य परिस्थिती लोकांच्या पुढे यावं, कोण काय बाजू मांडतोय, म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे की सर्व सुनावणीचं प्रक्षेपण हे व्हावं, ऑनलाईन व्हावं आणि लोकांना दिसावं, ही त्यामागची भूमिका आहे। अगर ये गद्दारी पूरे राज्य ने और देश ने खुलेआम देखी है, तो ये जो बात होगी विधानसभा अध्यक्ष के सामने अपनी बात रखने की, हाँ, ये अदालत चलेगी, वो अदालत भी जनता को देखने दीजिए कौन कितना झूठ बोल रहा है। ये मक्कार लोग कैसे क्या अपनी बात रखते हैं, ये लोगों को सुनने दो। उद्या जी काही सुनावणी होणार आहे ते सुनावणी लाईव्ह मला नाही कळालं,
कारण की सुनावणी जेव्हा होते त्या टायमाला दोन्ही पक्षांचे वकील आणि ज्यांच्या विरोधात रिट पिटिशन आहेत असे ते सर्व आमदार यांना तिथं अलाव केलं जातं. मला जर वाटलं की मला या सुनावणीची मला रेकॉर्डिंग पाहिजे किंवा मला त्याच्या मिनिट्स पाहिजेत तर मी ते मागू शकतो ना. म्हणून त्यांनी केलेली मागणी ही रास्त नाही आहे. आम्ही जे काही आमदार तिथं सुनावणीच्या वेळी उपस्थित राहू ती सुनावणी आमच्या समोर होत असल्यामुळं त्याच्यामध्ये काही किंतु परंतु किंवा शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाकडे फक्त शिंदे किंवा ठाकरे गटाच्या नजरा आहेत असं नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या नजराही अपात्रतेच्या निकालाकडे लागल्या. मात्र सुनावणी कधी संपणार, पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी कधी पूर्ण होणार त्यावर निकाल अवलंबून आहे. अर्थात त्या निकालानंतरही सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव घेता येईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.